विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाठ 14वा कवितेची ओळख या पाठाबद्दल माहिती बघणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहे शारदा दराडे. त्यांचा परिचय असा आहे. 1969 विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कविताचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकाकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पाठामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे याबद्दल माहिती घेऊया. सुधीरला काव्यप्रतिमा या विषयावर प्रकल्प करायचा होता. त्यासाठी कुटुंबातील सर्वजणांनी त्यांना मदत केली. सर्वजण कवितेत बोलू लागले. कवितांमधून साधलेल्या संवादाची ही एक मजेशीर एकांकिका आहे. शब्दांची जादू, अनुभव, कविता तयार करण्याचे कसब मुलांना कळावे हा हेतू या एकांकिकेतून स्पष्ट झाला आहे. यमक जुळवलेल्या वाक्यातून कविता कशी प्रकट होते यांचे प्रात्यक्षिक या पाठात साधले आहे. आता सुधीरला शाळेमध्ये काव्यप्रतिमा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. तर पुढे काय होते हे आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही पाठ काढायचा आहे. पाठामध्ये मी वाचन करतो आहे, यावर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. आता शाळा सुटते. सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. आजोबा म्हणतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर म्हणतो, आजोबा काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा म्हणता, कुणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला आहे. मला तर ताणच आला आहे. आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजेच काव्यप्रतिमा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस. हेच सांगितलं ना बाईंनी? सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्यप्रतिमाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजो म्हणते, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई म्हणते, सुधीर हातपाय धू आणि दूध घे. सुधीर, आजी मी कागद आणि वही घेतो. आत्ताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करते म्हणते. आता शुभम करते म्हणजे तुळशीजवळ तेव्हा सायंकाळात दिवा लावतात त्यावेळेस एक प्रार्थना म्हणली जाते, त्याला शुभम करते म्हणते. आजी घरामध्ये लावते सांजवात. भाजी करते आता कांद्याची पात. पायते यमक जोडलेला आहे, वात आणि पात. ठीक आहे, असे यमक जोडले म्हणजे ती कविता तयार होते. आजोबा म्हणते, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात. नको भाजी करू तू कांद्याची पात. पायते सुद्धा यमक जोडलेला आहे, वात आणि पात. आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. सुधीर म्हणते, ये माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजो म्हणते,
तू बनव भाजी छान छान चवळी. ये सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. आजी म्हणते, बरं बाई, तुमची इच्छा हाय ध्यास, हाच ध्यास. भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे रात्रीला ते ड्युटीवर जात असते. बाबा म्हणते, अगं आई, पटकन खायला देना ग काही. मला ऑफिसला जायची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. पा कसे यमक जुळले इथे, आई, काही, घाई, सही असे यमक जुळले म्हणजे कविता तयार होत असते. सुधीर म्हणतो, कसली घाई, कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आई म्हणते, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी म्हणते, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. इथे सुद्धा यमक जोडलेलं आहे. हे सगळ्या या वाक्यामध्ये यमक जोडलेलं आहे. बाबा ऑफिसात जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवला काही ना काही. आई म्हणते, आई तुम्ही बाबावर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी म्हणते, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वावर. सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडणं ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. असं सुधीर म्हणतो. सुधीर रुसतो. तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विविध विषयात खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते. ताई म्हणते, बरं का आजोबा ना आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी. आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बसी ठेवतेस उशाला. सुधीर म्हणतो, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी म्हणते, रात्र झाली आता झोपा, उठून सकाळी कविताचा खोपा, उघडू सकाळी कवितांचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई म्हणते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुट्टी आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई म्हणते सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी म्हणते, आजोबा द्या स्वेटर मफरल, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच सोपी युक्ती. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दाची यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बाबा रात्री पळवून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते घरातल्या घरात हसतात, खुर्चीवर रिलून बसतात. बाबा म्हणते, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते, म्हणजे कणिक चुरत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आई म्हणते, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज सीक. सुधीर म्हणते, आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान.
आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा म्हणते, बस झाला कविताचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होईल हौस. पुस्तकं देत, हा घे थोरांच्या कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितेचा लळा. आणि ते पुस्तकं सुधीरकडे देतात. सुधीर कवितेची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर म्हणतो, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईची बाग, शांताबाई म्हणजे कोण? शांताबाई शेळके ही कवयित्री आहे. शांताबाईची बाग अन सुर्वेची गिरणी. सुर्वे कोणाला म्हणतात? सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे कवी आहे हा. त्यांचीवाली गिरणी. गदिमांचे घर, गदिमा म्हणजे गदी मांडगुळकर लेखक कवी. अन बालकवीची फुलराणी, बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंपरे, याचं टोपण नाव आहे बालकवी. बालकवीची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. आणि असं म्हणतात, सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो. अशा प्रकारे यमक जुळून आपल्याला सुद्धा कविता तयार करता आली पाहिजेत. आणि म्हणून वाक्य तसेच असतात, साधेच वाक्य असतात. आपण जे नेहमी बोलतो तसेच वाक्य असतात त्याच्यामध्ये, परंतु शेवटी त्याचं यमक जुळलं पाहिजेत. असे यमक जुळून आपल्याला कविता सादर करता आली पाहिजेत. त्याच कवितेला आपण काव्यप्रतिभा असं म्हणतो. आणि हा एक प्रकल्प सुधीरनी तयार केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचा प्रकल्प तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आपण आज थांबूया आणि पुढचा भाग आपण पुढे बघूया.